ओके, गुड मॉर्निंग. मुर्डे सर अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण नीट 2021चा फिजिक्सचा क्रॅश कोर्स मंगळवेढ्यामध्ये आपण सुरू करतो आहे आणि या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला सर्व काही बेसिक तुम्हाला शिकायला मिळेल. त्यासोबतच जे काही लास्ट 5 to 10 इयर्स क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन पडले त्याचं रिव्हिजन होईल. आणि तुम्हाला जर फिजिकली क्लास जॉईन करायचा असेल तर मंगळवेढ्यामध्ये ताड बिल्डिंग गावडे हॉस्पिटलच्या वर आपण फिजिकली क्लास 10:30 ते 12:30 सुरू केलेला आहे. आणि ज्यांना ऑनलाईन बघायचं असेल तर त्यांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच गुगल प्ले स्टोअरवर आपलं मुर्डे सर अकॅडमी म्हणून ॲप आहे, त्यामध्येही तुम्हाला बघायला मिळेल. तर आपण सुरुवात करतोय सगळ्यात इझिएस्ट टॉपिक सेमीकंडक्टर. बरोबर आहे. हा 12 मार्काचा टॉपिक आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न काय आहेत की इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक 2019ला पडला होता. त्यानंतर पी एन जंक्शन डायोड 2020ला पडला आहे, 18ला 17ला 16ला आणि 15ला. म्हणजे पॉसिबिलिटी आहे की या 2021च्या नीटला सुद्धा पी एन जंक्शन डायोडवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यासोबत ट्रान्झिस्टर 2020ला 18ला 17ला आणि 16ला. म्हणजे पॉसिबिलिटी आहे की यावर्षी. लॉजिक गेट हा कंटिन्युअस 2015 पासून ते 2020 पर्यंत कंटिन्युअस पडतोय. आणि लॉजिक गेटवर फक्त काय लक्षात ठेवायचं, लॉजिकच. म्हणजे 3 प्रकारचे लॉजिक गेट आहे. त्यानंतर आपल्याला त्याचं ट्रूथ टेबलवरनं हे कसे सॉल्व्ह करायचे हे लिहिलेलं असतं. म्हणजे ह्याचं लॉजिक एकदा का तुम्हाला समजलं की कोणतंही गेट देत ना ते आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. त्यानंतर LED वर 2019ला म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट कोणतं आहे, LED, लॉजिक गेट, इंट्रेन्सिक, एक्सट्रेन्सिक हे महत्त्वाचे आहेत की ते 2021च्या नीटलाही पडू शकतात. आणि त्यासोबत आपण पी एन जंक्शन आणि ट्रान्झिस्टर पण करतोय. आणि त्यासोबत जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते काय नेक्स्ट आहे एनर्जी बँड. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये बघितलं असेल सिलिकॉन पहिलं सेल, दुसरी सेल, तिसरी सेल आणि लास्ट ह्याच्यात किती असतात तो म्हणजे व्हॅलन्स. लास्ट सेमीकंडक्टरमध्ये लास्ट ऑर्बिटमध्ये किती असतात 4. हां, आता इथं सिलिकॉन आहे, हे पहिलं ऑर्बिट, हे दुसरं आणि हे लास्टचं. बरोबर आहे. हे पहिलं, दुसरं आणि तिसरं ह्याच्यात किती असतात 4. ह्याच्यामध्येही ह्या सेलमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर आहे. पण ते क्लोजली टाईट असतात, ते हलत नाहीत. हलण्याची मुभा कुणाला दिली फक्त लास्टचा व्हॅलेन्स बँड. म्हणजे व्हॅलेन्स बँड फक्त मूव्ह होऊ शकतो. व्हॅलेन्स बँड मधला जो काही इलेक्ट्रॉन्स आहे ना तो फक्त मूव्ह होऊ शकतो. म्हणजे तो जाऊ शकतो बाहेर बॉन्डिंग करायला किंवा फ्लो व्हायला. ठीक आहे. मग इथला जो व्हॅलेन्स बँड आहे ते आपण इथं बघितलं आहे एनर्जी बँड. एनर्जी बँडमध्ये काय आहे की व्हॅलेन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. आता एक लक्षात ठेवा, व्हॅलेन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात ॲट 0 टेम्परेचर. ते क्लोजली बाउंड असतात, ते हलत नाहीत, ते व्हॅलेन्स बँडमध्ये असतात. आणि त्याच्या जस्ट अबाव कंडक्शन बँडमध्ये असतो. आणि कंडक्शन बँड हा नेहमी एम्प्टी असतो. काय असतो, रिकामा. कंडक्शन बँड हा नेहमी रिकामा असतो. जोपर्यंत इथल्या इलेक्ट्रॉन्सला एनर्जी मिळत नाही तोपर्यंत तो इथं जाऊ शकत नाही. इथं जर गेला तरच त्याचं कंडक्शन होतं. कंडक्शन म्हणजे काय, करंट फ्लो व्हायला लागला, म्हणून ह्याचं नाव दिलं कंडक्शन बँड. म्हणजे करंट जर फ्लो व्हायला लागला, म्हणजे करंट फ्लो होण्यासाठी काय करावं लागते, इथला इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्स बँडमधला इलेक्ट्रॉन्स इथे गेला पाहिजे. आता मी काल उदाहरण दिलं, मी तर मंगळवेढ्यात आहे, मला पंढरपूरला जायचं आहे, चालत जायचं, माझ्याकडे एनर्जी आहे. एनर्जी बँड काय म्हणलं, एनर्जी बँडच का म्हणलं आपण, कारण की त्या इलेक्ट्रॉनिक्सला काहीतरी एनर्जी लागते. इथं इलेक्ट्रॉनिक्स एनर्जी आहे, त्यामुळे तर आपण
तुम्ही युनिट काय दिलं बघा, 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट EV EC, बरोबर आहे. पण माझी कॅपॅसिटी फक्त काय आहे की सिद्धेवाडीपर्यंत जातो मी. मला कंडक्शन करण्यासाठी पंढरपूरला जाणं गरजेचंच आहे. फक्त मी सिद्धेवाडीला गेलो थांबतो. म्हणजे काय झालं, माझी कॅपॅसिटी नाही. मी जरी ह्याला केलं तर तो इलेक्ट्रॉन्स इथं जात नाही. म्हणजे तो मधला गॅप जर आपण कमी केला, मधला खूप मोठा गॅप आहे ना, मधला गॅप जर कमी केला तर काय होईल की इलेक्ट्रॉन्सला कंडक्शन बँडमध्ये जायला थोडंसं इझी होईल. आता इन्सुलेटरमधनं करंट का फ्लो होत नाही, कारण की तिथला मधला गॅप काय आहे की 3 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा जास्त असतो, खूप असतो. आणि तेवढं इलेक्ट्रॉन्सला फ्लो होण्यासाठी तेवढं खूप कमी लागतं. म्हणजे तेवढी त्याची एनर्जी नाही. काय ते इलेक्ट्रॉन्सला सिलिकॉनचं जर उदाहरण घेतलं तर 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट पाहिजे असतं की तो दुसऱ्या ह्याच्यात जाण्यासाठी. पण आता इथं काय आहे की 3 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा जास्त आहे. म्हणजे त्या कॅपॅसिटीपेक्षा कितीतरी पटीने जास्त गॅप आहे. मग तो जाऊ शकत नाही, बरोबर आहे. म्हणजे व्हॅलन्स बँडमधनं कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन जाऊ शकत नाही. त्यामुळं इन्सुलेटरमधनं करंट फ्लो होत नाही. म्हणजे त्यातला मधला गॅप किती आहे, त्यांच्यातला 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. आता बघा, आपण सेमीकंडक्टर घ्यायला, सेमीकंडक्टरमध्ये काय आहे बघा, गॅप कमी आहे, बरोबर आहे. हा जो गॅप आहे मी तर खूप मोठा दाखवला. इथलं कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडमधला गॅप कमी आहे, एनर्जी गॅप कमी आहे. त्यामुळे ह्याला जर आपण थोडंसं हीट दिली, म्हणजे थर्मल एनर्जी, थर्मल हीट, टेम्परेचर दिलं तर काय होईल, इथला इलेक्ट्रॉन हाला लागतो आणि तो काय करून इथं गेला. म्हणजे जे काही इलेक्ट्रॉन इथं जातील, म्हणजे कंडक्शन बँडमध्ये एक जरी इलेक्ट्रॉन्स गेला ना, करंट सुरू झाला. म्हणजे तिथलं मधला गॅप किती आहे, ह्याच्यातला एनर्जी गॅप हा खूप कमी, 3 इलेक्ट्रॉनपेक्षा पण कमी असतो. म्हणजे सिलिकॉन किंवा ह्याच्यामध्ये तर 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकाच असतो. म्हणजे त्याला काय आहे की सोपं आहे ना, इलेक्ट्रॉन्सला इथनं उडी मारून इथं जायला सोपं आहे. म्हणजे गॅपच खूप कमी आहे, बरोबर आहे. त्यामुळं सेमीकंडक्टरमधनं करंट फ्लो होतो ज्यावेळी त्याला थर्मल एनर्जी किंवा थर्मल हीट दिली तर. ओके. आता मेटलमधनं सर्वात जास्त करंट फ्लो होतो. कंडक्टिव्हिटी मग बघितलं ना, कंडक्टिव्हिटी सर्वात जास्त आहे. का? हे दोन्हीही कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स, आता मी तर थोडे वेगळे तर दाखवलेत, बरोबर आहे. कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड ओव्हरलॅप झालेले असतात. ओव्हरलॅपच म्हणजे एकमेकावर एकच. इथं थोडं आपण वेगळं तर दाखवण्यासाठी, वेगवेगळं दाखवण्यासाठी, बरोबर आहे. एकमेकावरच असतं. त्यामुळं त्याला काय की लगेच ह्यातनं करंट लागतो. तिथं इलेक्ट्रॉनिक्सला काय उडी मारायची काहीच गरज नाही. ते कंडक्शन बँडच्या वरच व्हॅलन्स बँड आहे, बरोबर आहे ना. एनर्जी काय गरज नाही, लगेच सुरू केलं का लगेच सुरू. आलं लक्षात. म्हणजे मेटलमध्ये का कंडक्टिव्हिटी जास्त असते, असं म्हणजे सोपातलं सोपा जर आलं ह्याच्यात, बरोबर आहे ना. मेटलमधनं कंडक्टिव्हिटी का जास्त असते, कारण की व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड एकमेकावरच आहे. म्हणजे चिटकून, म्हणजे एकमेकावरच आहे. म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स लगेच जाणार नाही, तर गॅपच नाही, काहीच गॅप नाही, जवळच आहेत. म्हणजे मला फक्त इथंच जायचं आहे, काही गॅपच नाही. आणि मला जर उडी मारून त्या कोपऱ्यात जायचं म्हटलं तर काय तर एनर्जी लागेल ना, बरोबर आहे. म्हणजे ही इथल्या इथं म्हणजे मेटल, थोडा गॅप, एनर्जी गॅप, बरोबर. थोड्या गॅपमध्ये 3 इलेक्ट्रॉनपेक्षा कमी सेमी, आणि खूप जास्त म्हणजे इन्सुलेटर. म्हणजे ॲट रूम टेम्परेचर, एक गोष्ट लक्षात ठेवा, कंडक्शन बँड हा नेहमी एम्प्टी असतो इन्सुलेटरमध्ये आणि सेमीकंडक्टर. एम्प्टी म्हणजे काय, झिरो, त्यात काही एक इलेक्ट्रॉनसुद्धा नसतो. आणि सगळे इलेक्ट्रॉन्स कुठं असतात, व्हॅलन्स बँडमध्ये. इथं हा व्हॅलन्स बँडमध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स असतात. आपल्याला ह्याला हीट द्यायची असते किंवा थर्मल एनर्जी द्यायची असते, त्यामुळे हे हालायला लागतात, त्याला इलेक्ट्रॉन्सला एनर्जी मिळते आणि ती कंडक्शन बँडमध्ये जाते. कंडक्शन बँडमध्ये गेला
इथे गेला का ते चालू झालं, मग तो इकडं फ्लो व्हायला लागला. आपण इथं काहीतरी बॅटरी लावली ना, अशी बॅटरी लावली असं समजा. आपण बघतो ना घड्याळात बॅटरी लावतो, बॅटरी बघितली ना, पॉझिटिव्ह एक असतं आणि एक निगेटिव्ह असतं, बघितलं. अशी बॅटरी लावली. मी काय म्हटलं, तुमचं घड्याळ हे इलेक्ट्रॉनिक्स आहे, कशावर चालतं? ती बॅटरी किंवा फोटो व्होल्टेक सेल, बरोबर आहे ना. आता ह्याचंच एक दुसरा पार्ट आहे की बॅटरी चार्ज करण्यासाठी फोटो लाईटचा यूज केला आहे, पण बॅटरीवरच आहे. मग इथं बॅटरी लावली आपण, म्हणजे हे व्हॅलन्स बँड इलेक्ट्रॉनिक्सला एनर्जी मिळाली काहीतरी, ते इथून इथे गेले आणि करंट फ्लो व्हायला लागला. आलं लक्षात? म्हणजे हे आपल्याला खूप बेसिक आहे. ठीक आहे. हा जो गॅप आहे ह्याला फॉरबिडन गॅप सुद्धा म्हणतात. फॉरबिडन गॅप म्हणजे एक्झाममध्ये कसं असतं, तुम्ही इथं गॅप 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 म्हणलेलं आहे. एक्झाममध्ये जर म्हटलं फॉरबिडन गॅप इज काय, तर क्वेश्चन दिला फॉरबिडन म्हणजे काय, मराठीमध्ये रिस्ट्रिक्टेड. फॉरबिडन म्हणजे काय? रिस्ट्रिक्टेड. तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर बघितलं असेल ना, दिस एरिया इज रिस्ट्रिक्टेड. आता पलीकडचा एरिया आपला रिस्ट्रिक्टेड आहे, तिथं कोणी जाऊ शकत नाही. म्हणजे हा गॅप काय, दिस इज अ फॉरबिडन गॅप, म्हणजे रिस्ट्रिक्टेड एरिया. एक तर इलेक्ट्रॉन्स हिथं असतो किंवा कंडक्शन बँडमध्ये असतो, आधीमध्ये नाही. ह्याच्यावर 2019ला याच कन्सेप्टवर एक क्वेश्चन विचारला होता. फॉरबिडन एनर्जी गॅप म्हणजे फॉरबिडन म्हणजे काय, रिस्ट्रिक्टेड. इथं कुणी येऊ शकत नाही, हा गॅप आहे, कुणी येऊ शकत नाही. एनर्जी मिळाली तरच तुम्ही कंडक्शन बँडमध्ये जाऊ शकता. आलं लक्षात? म्हणजे फॉरबिडन म्हणजे काय, रिस्ट्रिक्टेड, तिथं कोणी जाऊ शकत नाही. म्हणजे फॉरबिडन एनर्जी, फॉरबिडन गॅप असं म्हणतात त्याला. एक क्वेश्चन घेऊया आता जे झाल्यावर. क्वेश्चन काय, द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड ऑफ सॉलिड ओव्हरलॅप ॲट लो टेम्परेचर द सॉलिड मे बी. काय व्हॅलन्स बँड, प्रश्न काय बघा, दिस इज द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड ओव्हरलॅप म्हणजे एकमेकावर एक, ओव्हरलॅप ॲट लो टेम्परेचर, ॲट लो टेम्परेचर द सॉलिड मे बी. ऑप्शन ए मेटल, बी सेमीकंडक्टर, सी इन्सुलेटर अँड डी नन ऑफ दिस. काय असणार आहे? मेटल. आपण आत्ता एनर्जी गॅपमध्ये बघितलं की इन्सुलेटरमध्ये गॅप मूल्य खूप मोठा असतो, व्हॅलन्स आणि कंडक्शन बँडमध्ये. सेमीकंडक्टरमध्ये कमी होत जातो आणि मेटलमध्ये तर एकमेकाच्या ओव्हरलॅप, बरोबर आहे. म्हणजे ॲन्सर काय आलं? मेटल. म्हणजे अशा आपण जे शिकतोय ना त्याचा कोणता क्वेश्चन येऊ शकतो. आता मी एक एक्झाम्पल दिलं, तुम्ही वाचताना नेहमी NCERTचं बुक वाचताना आता कसं वाचायचं ते सांगतो तुम्हाला. NCERTचं बुक रीड करताना नेहमी एक लाईन रीड केली मी. एक लाईन रीड काय केली की इन मेटल व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड ओव्हरलॅप इच अदर ॲट लो टेम्परेचर. हे पण खूप महत्त्वाचं आहे बरं का, टेम्परेचर बदलून देतात मग. ॲट लो टेम्परेचर प्रत्येक शब्दाचा अर्थ येतो लक्षात. व्हॅलन्स बँडमध्ये त्याच इलेक्ट्रॉन्स असतात, कंडक्शन बँडमध्ये नसतात. पण आता दिले काय, मेटल दिलेलं आहे. मेटलमध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड एकमेकावर ओव्हरलॅप झालेले असतात. मग त्याचा प्रश्न काय येऊ शकतो की असा येऊ शकतो, एक सॉलिड आहे तो लो टेम्परेचरला त्याचा व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड ओव्हरलॅप आहे, तर ते मेटल ते सॉलिड कोणतं? ते सॉलिड आहे मेटल. येते म्हणजे आपल्याला 12 मार्क काही करून कलेक्ट करायचे, त्यामुळे एक सेंटेन्स सोडायचं नाही. त्यामुळे हे खूप बेसिक आहे. आलं लक्षात तुम्हाला? हे आता असं, आता मला सांगा, ठीक आहे. क्वेश्चन इज फॉरबिडन एनर्जी गॅप फॉरबिडन एनर्जी बँड गॅप इन कंडक्टर, सेमीकंडक्टर अँड इन्सुलेटर आर EG1, EG2 आणि EG3 रिस्पेक्टिव्हली.
रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय, ती वर जे सिक्वेन्स दिला आहे त्या सिक्वेन्सनं. आता आपल्याला माहीत काय आहे की इन्सुलेटरचा गॅप हा सर्वात जास्त असतो, सगळ्यात मोठा. त्यानंतर कोणाचा असतो, सेमीकंडक्टरचा. आणि सगळ्यात कमी कोणाचा असतो, कंडक्टरचा. बरोबर आहे. म्हणजे इन्सुलेटरचा सर्वात जास्त गॅप असतो. म्हणजे Eg 3 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा जास्त. ह्याचा किती असतो, 3 इलेक्ट्रॉनपेक्षा कमी. आणि ह्याच्यात तर गॅपच नसतो. आता कंडक्टरला काय Eg1 दिलेलं आहे, बरोबर आहे. Eg2 सेमीकंडक्टर ह्या क्वेश्चनमध्ये असं दिले Eg3. हा क्वेश्चन ऑप्शन आहे बीचा. म्हणजे याच्यावर हे 2-3 टाईपचे प्रश्न पडू शकतात. म्हणजे फॉरवर्ड गॅप म्हणजेच आपला एनर्जी गॅप. त्याने जर गॅपमधलं जर मेटल दिलेलं असेल आणि ओव्हरलॅप म्हणलेलं असेल किंवा 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणलेलं असेल किंवा 3 इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त, 3 इलेक्ट्रॉन व्होल्टपेक्षा गॅप जास्त म्हणलेलं आहे. प्रश्नाचे उत्तरं फक्त कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर हे 3 ऑप्शनमध्ये येतात.